सर्वांना नमस्कार. आपल्या डी.एस. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात उपस्थित असणारे आपले भावसार सर, आपल्या कार्यक्रमाचे अधिकारी असणारे विद्वांस सर, मॅडम आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या पुण्यामध्ये ज्ञानदा प्रशाला नावाची एक शाळा आहे. मातोश्री वृद्धाश्रमाची जी लेन आहे तिथं ती शाळा आहे. त्याच्या शाळेमध्ये मिलिंद सबनीस नावाचे शिक्षक आहेत. अजूनही ते काम करतात. ते मूळ कला शिक्षक आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गेलेले होते आणि एका छोट्या खेड्याच्या मध्ये जाऊन ते एका घराचा शोध करत होते. आणि त्या घराचा शोध करता करता त्यांना अगदी थोडंसं असं चुकायला झालं. आता 25 वर्षापूर्वी म्हणजे त्यावेळेला गुगल मॅप्स वगैरे वगैरे अँड दॅट टॉकिंग लेडी वॉज नॉट देअर हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल. तर त्यांनी एका छोट्या मुलाला विचारलं, एक 10-12 वर्षाचा मुलगा त्यांना भेटला आणि त्यांना विचारलं की अरे इथे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं घर कुठे आहे. तो मुलगा एकदम क्षणभर थांबला आणि तो म्हणाला की मैं आपसे विनती करता हूँ कि आप ऋषी बंकिमचंद्र कहिए. 10-12 वर्षाचा मुलगा असं म्हणतो की आप ऋषी बंकिमचंद्र कहिए असं म्हणाला. आता मी बोलताना चट्टोपाध्याय असं म्हटल्यानंतर काही जणांना वाटलं असेल की सर चुकून ते चटर्जीच्या ऐवजी चट्टोपाध्याय म्हटले का काय वगैरे वगैरे. तर त्याच्यातलं असं आहे की इंग्रजांना आपली भाषा बोलणं अवघड आहे. कुठलीही भारतातली भाषा आपली म्हणजे केवळ मराठी नव्हे, मराठी, पंजाबी, कानडी, तेलुगू आपल्या ज्या काही भारतीय भाषा आहेत त्या बोलणं अवघड आहे. त्यामुळे त्यांना जेवढं सोयीचं आहे तेवढं केलं. त्यामुळे चट्टोपाध्यायचे झाले चटर्जी, ठाकूरांचे झाले टागोर असं आहे. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना ऋषी म्हटलं जातं. ज्यांनी वंदे मातरम गीताची रचना केली, नवे नवे वंदे मातरम गीत ज्यांना स्फुरलं त्यांना ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असं कुणी म्हटलं आहे. तर आपल्या भारताचे दुसरे थोर सुपुत्र असलेले महायोगी अरविंदो यांनी त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. आता ऋषी म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली संस्कृती ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आहे, जी आजपर्यंत देखील चालू आहे. सहज मला बोलता बोलता एक ओळ आठवली. मोहम्मद इक्बाल यांचं गीत तुम्ही नक्की ऐकलं आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा. तर त्याच्यामध्ये अशा 2 ओळी येतात, युनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी. आता इतिहासाचा भाग हा लक्षात आपण ठेवला पाहिजे की याच मोहम्मद इक्बालनी नंतर पाकिस्तान नावाच्या एका संकल्पनेला पाठिंबा दिला. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तान प्रत्यक्षात आलेलं बघायला त्यांना मिळालं नाही, पण पाकिस्तान या संकल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला. पण मुद्दा काय, युनान मिस्र रोमा. युनान म्हणजे काय, तर आजचा जो इजिप्त आहे त्याचं प्राचीन नाव युनान आहे. आजचा जो युनान आहे त्याचं प्राचीन नाव ग्रीक आहे. मिस्र म्हणजे प्राचीन इजिप्त आहे. रोमा म्हणजे प्राचीन रोमन साम्राज्य. तर त्याच्यात असं म्हणतात युनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से. आता साधा प्रश्न आपल्याला पडतो की आज तर जगामध्ये इजिप्त आहे, त्याला कदाचित मिस्र म्हणत नसतील पण इजिप्त आहे, माणसं राहतात तिथे. युनान म्हणजे ग्रीस देश पण आहे, तिथे लोक राहतात. पण तरीसुद्धा या मोहम्मद इक्बालनी मिट गए जहाँ से असं का म्हटलं, तर त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीची संस्कृती त्या ठिकाणी नांदत होती काही हजार वर्षांपूर्वी, त्या संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ती संस्कृती पुढं नेण्याचं काम आम्ही करतोय असं सांगणारे लोक त्या देशामध्ये आज नाहीत. पण भारतामध्ये आपण सहजपणे, तुमच्यापैकी कोणाचं नाव गार्गी असू शकतं, कोणाचं नाव मैत्री असू शकतं, कोणाचं नाव आपण ध्रुव बाळ ठेवू शकतो, कोणाचं नाव श्रवण असू शकतं. हजारो वर्षांची परंपरा आज देखील अखंड चालू आहे असा आपला देश आहे. विद्वान लोक वादविवाद करतात, तो फक्त एकाच मुद्द्यावरती करतात आणि तो मुद्दा असा आहे की ही संस्कृती नेमकी किती हजार वर्ष जुनी आहे याच्यावरतीच वाद आहे. फक्त जुनी आहे हे सगळ्यांना मान्य. मग काही जण म्हणतात 5000, काही जण म्हणतात 7000, काही जण अजून त्याच्या मागे जातात वगैरे वगैरे वगैरे. आपण तपशिलाचा भाग सोडून देऊया, पण मुद्दा असा आहे की संस्कृती सगळ्यात जुनी आहे. तर मी सांगत होतो की ऋषी कोणाला म्हणतात, तर या सगळ्यात जुन्या संस्कृतीतलं सगळ्यात जगातलं जे प्राचीन वाङ्मय आहे ते प्राचीन वाङ्मय आज देखील अस्तित्वात आहे. आणि एक पराक्रम देवव्रत रेखे नावाच्या एका तरुण मुलानं, 19-20 वर्षाचा तुमच्या वयाचा मुलगा आहे, त्यांनी करून दाखवला. तर त्या वाङ्मयाचं नाव आहे वेद. 4 वेद आहेत आपल्याला माहिती आहे. तर त्या वेदांची रचना ज्यांनी केली त्यांना ऋषी असं म्हटलं जातं. आता जाता जाता एक मुद्दा आपल्याला सांगायचा अगदी थोडक्यामध्ये, तर वेदांच्या मध्ये फक्त पुरुषांनी ऋचा लिहिल्यात का, असं नाही आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांचे देखील ऋचा आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांचे स्वतःचे व्यवसाय वेगवेगळे आहेत अशा ऋषींच्या पण आहेत. केवळ एका ब्राह्मण समाजातल्या ऋषींनी ते लिहिलेल्यात ऋचात असं नाही आहे. असं सर्व प्रकारचं वाङ्मय आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं आणि त्यांना ऋषी म्हटलं जातं. ऋषी कोणाला म्हटलं जातं,
तर त्यांना ऋषींच्या मागे एक शब्द वापरण्याची, एक विशेषण वापरण्याची पद्धत आहे. त्यांना द्रष्टा असं म्हटलं जातं. द्रष्टा याचा अर्थ दिसणं, तुम्हाला त्याचं जाणीव होणं. म्हणून योगी अरविंद घोषांनी बंकिमचंद्रांना ऋषी असं म्हटलं. ऋषी बंकिमचंद्र, बंकिम बाबू असं म्हटलेलं आहे. का बरं म्हटलंय? तर या गीताचा ज्यावेळेला आपण इतिहास बघायला जातो त्यावेळेला लक्षात असं येतं की या गीताच्या मागे विलक्षण असा इतिहास आहे, विलक्षण अशी प्रेरणा या गीताच्या मागे आहे, हे आपल्या लक्षात येतं. बंकिमचंद्र चटर्जींचं जर आपण जीवन बघितलं, चट्टोपाध्यायांचं जीवन जर आपण बघितलं, तर ते साधारणपणे 1838 ते पुढचे 70-72 वर्षांचं त्यांचं जीवन आहे. त्या काळात भारत स्वतंत्र नव्हता, आपल्या सगळ्यांना माहिती. इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं. इंग्रज सर्व प्रकारचे जुलूम अत्याचार आपल्यावरती करत होते. हा एक मुद्दा. आणखीन एक वेगळा मुद्दा की इंग्रजांनी जुलूम अत्याचार आपल्यावरती केले, परंतु त्यांनी पद्धतशीरपणे भारताची लूट देखील केलेली आहे. आणि इंग्लिश डिक्शनरीमध्ये आता लूट हा शब्द आपण समाविष्ट केलेला आहे. आता ते इंग्रजांच्या कर्तृत्वामुळे केला आहे. पण ती लूट किती आहे? तर डॉक्टर उत्साह पटनाईक नावाच्या एक अभ्यासिका आहेत, त्यांनी इंग्रजांनी जी कागदपत्रं दिलेली आहेत त्या कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास केला आणि साधारणपणे 1765 to 1935 या साधारणपणे 160-70 वर्षाचा त्यांनी अभ्यास केला. आणि या 160-70 वर्षामध्ये इंग्रजांनी भारतातून $45 ट्रिलियन, $45 ट्रिलियन एवढी संपत्ती नेलेली आहे. आता $45 ट्रिलियन म्हणजे किती असं म्हटल्यानंतर आपल्याला एक मी सांगतो. तर आपण ॲट प्रेझेंट आज आपल्या भारताचं उद्दिष्ट आहे, नाव वी आर विदिन द फर्स्ट 5 इकॉनॉमीज इन द वर्ल्ड. नाव वी आर एमिंग टू बिकम द इकॉनॉमी विथ $5 ट्रिलियन. आज आपण $5 ट्रिलियन गेलेलो नाही आहे. त्याला जायला अजून आपल्याला काही वर्ष लागणार आहेत. तर इंग्रजांनी किती लूट केली? $45 ट्रिलियन केली. त्यामुळं त्या काळाची गुलामी आपल्या लक्षात येते. इंग्रजांनी पद्धतशीरपणे आपला पैसा कसा नेला याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. आणि त्या काळामध्ये भारतामध्ये भेदभाव तर होताच, जो आपल्या समाजातल्या काही चुकांमुळे होता, आपल्या लोकांनी ज्या पद्धतीच्या विचारांना थारा दिला त्याच्यामुळे होता. परंतु इंग्रजांना देखील असं वाटत होतं की आपण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहोत आणि या लोकांना आपल्याला संस्कृती शिकवायची म्हणून आपण आलं आहे. वी हॅव कम हिअर टू सिव्हिलाइज यू, अशा प्रकारची धारणा दिसते. जाता जाता एक वेगळा रेफरन्स सांगतो. एक कविता आहे, व्हाईट मॅन्स बर्डन नावाची कविता आहे. मी चुकत नसेल तर रुडयार्ड किपलिंग नावाचे एक कवी आहेत, त्यांची व्हाईट मॅन्स बर्डन आहे. तुम्ही नंतर ज्यावेळेला नेट येईल त्यावेळेला तुम्ही ती जरूर कविता वाचा. ही कविता नंतरची 1899 की 1900 सालची ती कविता आहे. ही कविता नंतरची आहे. पण त्या कवितेचा आशय काय आहे? इट इज अपॉन द व्हाईट मॅन टू सिव्हिलाइज द सोसायटी ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये ते वर्णन करून सांगतात की तुम्ही कुणाला सिव्हिलाइज करायला चाललेला आहात? विच आर हाफ चाइल्ड, विच आर हाफ बार्बर. म्हणजे जे बालिश आहेत, ज्यांना संस्कृती रानटी जनावरी असलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही आता संस्कृती शिकवायला चालले आहात, ही त्यांची धारणा होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बंकिम बाबूंच्याकडे येऊयात. बंकिम बाबूंनी आयुष्यामध्ये परीक्षा दिली आणि ते इंग्रजांच्या सेवेमध्ये दाखल झाले. ज्याला अधिकाराचं पद म्हणतात असं पण त्यांना मिळालं. मॅजिस्ट्रेट ते होते. आणि ह्या सगळ्या मॅजिस्ट्रेट असतानाच्या प्रवासामध्ये एक प्रसंग असा घडला वैयक्तिक त्यांच्या आयुष्यामध्ये की त्या काळामध्ये ते निघाले होते, पालखीत बसून निघाले होते. त्या काळी आजच्यासारखे काही ऑटोमोबाईल्स नव्हते. पालखीत बसून निघालेले होते आणि एके ठिकाणी पालखी थांबवली गेली. काहीतरी अडथळा असेल म्हणून 5-10 मिनिटात निघेल पालखी असं वाटलं. पण त्याला लक्षात आलं का थांबवली, तर समोर क्रिकेटचा सामना चालू होता. आता क्रिकेटचा सामना खेळणारे सगळे ब्रिटिश लोक होते आणि ते ब्रिटिश लोकांचा खेळ संपल्याशिवाय तिथं पालखी पुढे जाऊ देईनात ते. बरं, आता हे बंकिम बाबू जे आहेत ते कोणी साधारण भारतीय नाही आहेत, ते मॅजिस्ट्रेट आहेत, त्यांच्याकडे एक पद आहे. मग त्यांनी सांगितलं, तिथला जो कोणी कॅप्टन असेल त्याला सांगितलं की अरे तुम्ही आमची वाट अडू नका, आम्हाला जाऊ द्या वगैरे वगैरे. आणि तिथं त्यांच्यामध्ये शब्दशः त्यांना मारहाण करण्यात आली. म्हणजे इंग्रज ज्या कायद्याच्या राज्याचं गुणगान करतात ना, त्या कायद्याच्या राज्यामध्ये कुठं बसतं, ही वेदना त्यांच्या मनामध्ये आली. हा प्रसंग नेमका कधीचा हे सांगता येत नाही, पण 1870च्या आगेमागे हा प्रसंग घडलेला असावा.
आणि मग बंकिमबाबूंच्या मनामध्ये ती वेदना झाली की अरे मी माझं सगळं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, मी आता एका पदावरती आहे आणि माझी काही चूक नसताना सुद्धा केवळ तो इंग्रज आहे आणि मी भारतीय म्हणून माझ्यावरती असा अपमानास्पद प्रसंग येतो, अत्याचाराचा प्रसंग येतो, हे त्यांच्या मनामध्ये राहिलं. आणि बंकिमबाबूंचं जे गाव होतं, त्यांच्या वाडवडिलांचं गाव होतं ते कोलकातापासून जवळ होतं, कांटालपाडा असं त्याचं नाव. तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रात जसा गणेशोत्सव मोठा असतो तसा तिथं दुर्गा मातेचा उत्सव असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणून त्या दुर्गा मातेच्या उत्सवासाठी म्हणून दरवर्षी आपल्या गावाकडे जायचं अशी पद्धत. आणि 1875मध्ये दुर्गा मातेच्या उत्सवासाठी म्हणून बंकिमबाबू आपल्या गावी गेले. मग ती सगळी दुर्गा मातेची सजावट, त्याच्या भोवती केलेली सगळी आरास, ही सगळी कल्पना, आणि त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये असं विलक्षण विचारांचं स्फुरण झालं आणि त्या स्फुरणामध्ये त्यांनी एक लेख लिहून काढला. आणि असं बसल्या बैठकीत ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी लिहून काढला की कुठलाही त्याच्यामध्ये अडथळा न येता काही मिनिटात त्यांनी तो लेख लिहून काढला. आता हे या माणसानं सुचतं कसं, तर आपल्या मराठीमध्ये एक महान कवयित्री होऊन गेल्या. मित्रमैत्रिणींनो, एक नम्र विनंती तुम्हाला किंवा नम्र सूचना अशी की कृपा करून माणूस शिकला आहे का नाही शिकला, कुठला पद आहे, कुठल्यात किती पैसा आहे, किती बँक बॅलन्स आहे, ह्याच्यावरती माणसाचं मूल्यमापन करू नका. दुर्दैवानं आपल्याकडं असं काही जणांच्या बाबतीत बघायला मिळतं की अमुक अमुक शिकला म्हणजे तो शहाणा, आणि तमुक तमुक शिकला नाही, शाळेत गेला नाही, कॉलेजमध्ये गेला नाही, तो म्हणजे अडाणी. तर शिक्षणाचा आणि शहाणपणाचा संबंध असतो, पण असतोच असं नाही, हे लक्षात ठेवा. तर मी सांगत होतो या कवयित्री बहिणाबाई चौधरी ज्या होत्या त्या रूढार्थानं अशिक्षित होत्या आणि त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. आता एक सुंदर कविता आहेत, पण आजच्या मुद्द्याच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की माझी माय सरस्वती मला शिकवी ते बोली, लेक बहिणाच्या पोटी किती गुपित पेरली. म्हणजे त्या काय म्हणतात की माझी माय म्हणजे माझी माता कोण आहे, माझी माता साक्षात सरस्वती देवी आहे. मला शिकवी ते बोली म्हणजे ती मला प्रेरणा देते आणि माझ्या मनामध्ये अशा सगळ्या विचारांचं स्फुरण होतं. बहिणाबाईंना सांगायचं काय असं आहे की ज्या वेळेला एखादी निर्मिती असते ना, कलाकाराची निर्मिती असते ना, ती निर्मिती कोणत्या क्षणी कशी होते सांगता येत नाही, पण त्या क्षणी ती निर्मिती होते आणि अनेक जण त्याच्यात असं मानतात की त्याच्यामध्ये दैवी अंश होतो. तसं बंकिमबाबूंच्या या लेखामध्ये हा सगळा दैवी अंश उतरला. ही ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट 1875 ऑक्टोबर 1875. आणि त्यांचा तो लेख वाचल्यानंतर त्यावेळेला ते वंगदर्शन नावाचं साप्ताहिक ते चालवायचे आणि दर आठवड्याला त्याचे अंक निघायचे. तर त्या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दिला आणि पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा ते आपल्या गावाला गेले होते. आणि गावाला गेल्यानंतर ते संध्याकाळी असं इव्हिनिंग वॉकसाठी म्हणून बाहेर पडले आणि मनामध्ये काहीतरी विचार येतात आणि बाजूला एक देवीचं मंदिर दिसतंय. त्या देवीच्या मंदिरामध्ये देवीची एक अत्यंत पवित्र अशी मूर्ती आहे, तिच्या चेहऱ्यावरती आपल्या सगळ्यांना आश्वासन देणारे, अभय देणारे असे भाव आहेत. आणि बंकिमबाबूंना एक विलक्षण प्रेरणा झाली आणि ते झपाट्यानं माघारी आले आणि माघारी आल्यानंतर बसून त्यांनी साधारणपणे 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये हे गीताचे बोल सगळे लिहून काढले. त्यामुळं माझी माय सरस्वती मला शिकवी ते बोली तसं बंकिमबाबूंचं देखील झालं. त्यांना ते गीत दिसलं आणि त्यांनी ते लिहून काढलं. योगायोगानं असं झालं की हे जे बंगदर्शन नावाचं साप्ताहिकचे चालवत होते त्याचे संपादक त्या दिवशी आलेले होते आणि त्यांना दाखवलं, बंकिमबाबूंनी दाखवले की बघा हे असे आज मी कविता लिहिलेली आहे बघा. ते संपादक म्हणाले की बरं झालं आपल्याला पुढच्या अंकामध्ये छापायला थोडी जागा उपलब्ध आहे, पण आपल्याकडे काही लेख वगैरे काही नाही आहे, तिथं आपण एक छापू. बंकिमबाबू त्या क्षणी म्हणाले की आज ह्या गीताचं महत्त्व तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु भविष्यामध्ये हे गीत सगळ्या राष्ट्राला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही, असं बंकिमबाबूंचे उद्गार आहेत. आणि नंतर ते प्रसंग राष्ट्राच्या इतिहासामध्ये येत गेले आणि हे 5 कडव्यांचं गीत बंकिमबाबूंनी एका बैठकीमध्ये लिहून काढलं. आता 1875 हे गीत लिहून काढलं, परंतु ते गीत प्रकाशित नाही झालं. बंकिमबाबू हे साहित्यकार होते. त्यांच्या शालेय वयामध्ये, महाविद्यालयीन वयामध्ये त्यांनी कवितेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यांना त्याच्यामध्ये पारितोषिक देखील मिळालं होतं. आणि त्यांचे एक गुरु होते, त्या गुरूंनी असं सांगितले की तुला कवितेत पारितोषिक मिळालं आहे, परंतु अन्य प्रकारची साहित्य रचना देखील तुझ्या हातून चांगली होऊ शकते, तू त्याचा देखील विचार कर. आणि बंकिमबाबूंनी याच बंगदर्शन साप्ताहिकामध्ये साधारणपणे 1881-1882 या सालांमध्ये एक क्रमशः कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि त्या कादंबरीचं नाव आनंदमठ असं त्या कादंबरीचं नाव. आता ही कादंबरीवरती नंतर चित्रपट झालेला आहे, यूट्यूबवरती तो उपलब्ध आहे, तुम्ही जरूर बघा. ह्या आनंदमठ कादंबरीमध्ये एक त्यांनी कल्पना केलेली आहे. कल्पना काय केलेली आहे
की ह्या कादंबरी काल्पनिक असं बंकिमबाबूंनी नंतर अनेक वेळाला सांगितलं आणि ह्या कादंबरीचा काळ जो त्यांनी सांगितला तो साधारणपणे 100 वर्ष मागे सांगितला आहे. 1770 1770 याचातला तो काळ सांगितला आहे आणि त्या काळामध्ये बंगालमध्ये एक संन्याशांचा उठाव झाला असा प्रकार आहे. आता आपण सगळेजण म्हणतो की ब्रिटिशांचं राज्य भारतावरती झालं ते 150 वर्ष झालं, तर 150 वर्ष ही काढलेली ॲव्हरेज इयर्स आहेत, सरासरी आहेत. पहिल्यांदा ब्रिटिशांचं राज्य झालं ते बंगालमध्ये झालं 1757 मध्ये, मी बरोबर सांग 1757 मध्ये झालं. आता बंगाल म्हटल्यानंतर आजचा जो बंगाल आपल्या डोळ्यासमोर येतो तो तेवढा बंगाल नाही. आजचा बंगाल आहे तो पश्चिम बंगाल आहे. पूर्व बंगालला आजचं नाव काय आहे? बांगलादेश. पूर्व बंगाल म्हणजे आजचा बांगलादेश. तो त्या बंगाल प्रांतामध्ये अधिक बिहार प्रांताचा मोठा भाग आणि ओडिसा प्रांताचा मोठा भाग असा सगळा मिळून तो बंगाल प्रॉव्हिन्स इंग्रजांचा होता आणि त्याच्यावरती त्यांचं राज्य झालं. आणि त्याच्यामध्ये जो उठाव झाला त्याच्यामध्ये संन्यासींनी एकत्र येऊन देशासाठी आपण त्याग केला पाहिजे, आपलं घरदार मागे सोडलं पाहिजे आणि म्हणून ते एक संघटना स्थापन करतात आणि अत्याचारी लोकांच्या विरुद्ध संघर्ष करतात, विशेषतः मुसलमान अत्याचारी लोकांशी संघर्ष करतात. अशा प्रकारची काल्पनिक कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्यांनी शेवटी असं त्या कादंबरीचा शेवट असा होतो की मुसलमानांवरती हिंदूंचा विजय होतो, परंतु त्या वेळेला इंग्रजांचं राज्य या देशामध्ये हळूहळू स्थिर होत गेलं आहे आणि मग ती देवी त्यांना साक्षात्कार देते आणि ती सांगते की इथून पुढे काही वर्ष भारतावरती इंग्रजांचं राज्य राहणार आहे आणि नंतर भारताचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारची एक कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीमध्ये ही वंदे मातरमचं जे गीत आहे ते वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी येतं आणि त्याच्यामध्ये सगळं वर्णन त्याचं केलेलं गेलेलं आहे. तेव्हा 1881-82 मध्ये साधारणपणे ही गीत म्हणून प्रसिद्ध झालं. गीत म्हणून प्रसिद्ध झालं, परंतु अनेक वर्ष त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष नव्हतं असं म्हटलं पाहिजे. आता त्या काळामध्ये लिटरसी किती पर्सेंट असेल भारतामध्ये? लिटरसी म्हणजे नाही इंग्लिश लिटरसी किंवा बंगाली लिटरसी किती असेल? 9%, 10%, 15%. ओके. त्यामुळे त्याच्यातले वाचणारे लोक किती जण साप्ताहिक विकत घेत असतील आणि त्यातले किती जणांनी वाचलं असेल असं सगळा हिशोब तुम्ही लावलात तर लक्षात असेल की फार लोकांना ते गीत माहिती नव्हतं. पण ते गीत माहिती येण्याचा योग नंतर एका भारताच्या महान सुपुत्रामुळे आला आणि तो नंतर 1896 मध्ये आला. आपल्या सगळ्यांना माहिती की 1885 मध्ये 1885 नॅशनल काँग्रेस दॅट वॉज एस्टॅब्लिश्ड. तर त्याचं जे अधिवेशन आहे ते कोलकात्यामध्ये भरलेलं होतं. त्यावेळेचं नाव कलकत्ता, कोलकात्यामध्ये भरलेलं होतं आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी पहिल्यांदा त्या अधिवेशनामध्ये हे गीत म्हटलं. गुरुदेव रवींद्रनाथ हे केवळ कवी नाही आहेत, म्हणजे गीताला त्यांच्या नोबेल पारितोषिक मिळालं गीतांजलीला, पण ते केवळ कवी नाही आहेत. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व, मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटीचं जर चांगलं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर ते गुरुदेव आहेत. तर गुरुदेवांना चाली पण सुचायच्या, ते संगीतकार होते, आणखीन बाकीचे होते, पण त्यांनी स्वतः त्याला चाल लावली आणि 1896च्या काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये पहिल्यांदा हे गीत गायलं गेलं, संपूर्ण गीत गायलं गेलं. पण तरी देखील हे गीत फार पुढे प्रसिद्ध झालं नाही. नंतर 1901च्या अधिवेशन पुन्हा एकदा कोलकात्यात झालं, त्यावेळेला एकदा म्हटलं गेलं, परंतु देशभरामध्ये ते गीत पसरण्याचं वर्ष आहे 1905. आता 1905 हे वर्ष भारताच्या इतिहासात अशासाठी महत्त्वाचं आहे की त्या वर्षी भारताचा जो व्हाईसरॉय होता कर्झन, त्यांनी काय केलं, देशाची फाळणी केली आणि त्यांनी सांगितलं की फॉर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स वी आर सेपरेटिंग वेस्ट बंगाल फ्रॉम ईस्ट बेंगॉल. आता हे सगळं सांगितलं तरी तुम्ही जर पॉप्युलेशन सेन्सस असं सगळे त्याला क्रायटेरियाला लावले की दॅट डिव्हिजन वॉज बेस्ड ऑन द कम्युनल लाईन्स, रिलिजियस लाईन्स. त्यामुळे मुसलमानांना वेगळं काढायचं, हिंदूंना वेगळं काढायचं असा एक अंतस्थ विचार त्याच्यामध्ये होता. अँड देअर वॉज अ ह्यूज काइंड ऑफ एजिटेशन ऑल ओव्हर द कंट्री. आणि ते सगळे लोक पेटून उठले आणि ते पेटून उठलेले लोक त्या फाळणीचा निषेध करायला लागले. स्वाभाविकपणे त्याची सुरुवात बंगालमधनं झाली, कारण बंगालमधल्या लोकांना जास्त त्यांचे नातेवाईक होते, त्यांचे स्नेहसंबंध होते, काही जणांची घरदारं असतील, त्यांचे प्रॉपर्टी असतील, हे सगळं बंगालमधनं. पण बघता बघता सगळ्या देशभरामध्ये ही आग पसरलीच आणि त्या आगीमध्ये असं ठरलेलं होतं, कर्झननी असं सांगितलं की ऑक्टोबर 1905 मध्ये ही फाळणी प्रत्यक्षात येईल. त्याची घोषणा थोडी आधी झाली, पण ऑक्टोबर 1905 मध्ये ही फाळणी प्रत्यक्षात येईल आणि त्याचा सगळा विरोध करायला सुरुवात झाली, सत्याग्रहाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये एक महत्त्वाचा सण येतो रक्षाबंधनाचा, आपल्या सगळ्यांना माहिती, साधारणपणे ऑगस्टमध्ये येतो. तर त्या ऑगस्टमधल्या रक्षाबंधनाच्या दिवशी एके दिवशी कोलकाता शहरामधल्या एका चौकामध्ये जमून सगळ्यांनी निदर्शनं करायची
असं लोकांनी ठरवलं आणि हजारोंच्या संख्येने लोक त्या चौकामध्ये जमले आणि त्या चौकामध्ये जमल्यानंतर गर्दीतल्या कोणीतरी एकाने मोठ्यानं वंदे मातरम असा घोष केला आणि ऋषी अरविंदांनी, योगी अरविंदांनी नंतर अगदी बरोबर लिहिलं, एका दिवसामध्ये राष्ट्राला एक प्रेरणेचा महामंत्र मिळाला. आपल्याला असं वाटतंय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करताना की स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद ह्या घोषणा पहिल्यापासून असल्या पाहिजेत. म्हणजे 1857 जर तुम्ही घेतलं तर तसं नाही घडलेलं. त्यामुळे वंदे मातरम ही स्वातंत्र्य लढ्यातली घोषणा होण्याचं वर्ष जे आहे ते 1905 आहे. ऑगस्ट महिन्यातला तो एक दिवस होता. त्या दिवशी ती घोषणा दिली गेली आणि सगळ्या देशभरामध्ये काही काळात ती घोषणा सगळीकडे त्याचा आवाज घुमायला लागला. त्या सगळ्या आंदोलनामध्ये 4 मुद्द्यांवरती ते आंदोलन होतं. त्याचे 4 मुद्दे असे होते. पहिला होता स्वदेशीचा स्वीकार, विदेशीचा बहिष्कार, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आणि शेवटचं आहे स्वराज्य. असं 4 मुद्द्यांना घेऊन सगळीकडे हे आंदोलन झालं. तुम्ही ज्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आहात त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा की विद्यार्थी तुमच्याच वयाचा होता त्यावेळेला, एखाद दुसऱ्या वर्षांनी मागं पुढे असेल, त्या विद्यार्थ्याच्या लक्षात असं आलं की अरे नुसतं विदेशीवरती बहिष्कार करा असं सांगून चालणार नाही, प्रत्यक्ष कृती करून दाखवली पाहिजे. म्हणून तो भेटला, कोणाला भेटला तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी ज्यांनी स्थापन केली त्या एका महान व्यक्तीला भेटला. तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 माणसं कोण. त्यातले पहिले माणूस म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांनी असं सांगितलं की 4 लाकडं जमवल्यासारखी शेकोटी करू नका, गाडाभर वस्त्र जमवा, याची धग लंडनपर्यंत पोचली पाहिजे. आणि खरंच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी गाडाभर वस्त्र जमवली आणि त्याची होळी केली. कुठं केली तुम्ही बघितलं, यानं तर नक्की ठिकाण बघितलं आहे, तुम्ही जरूर बघा. आता या दृष्टीने बघा, मी सांगतो त्या दृष्टीने. कुठे आहे ते ठिकाण तर ते जे आहे ते गरवारे कॉलेजच्या जवळ आहे. आमची जी विमलाबाई गरवारे प्रशालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला ही होळी झालेली आहे. आणि त्याचा दिनांक पण लक्षात ठेवायला सोपा आहे. 1905 वर्ष आपल्या लक्षात राहिलं. ऑक्टोबरमध्ये फाळणी येणार होती हे लक्षात राहिलं. आता 7 ऑक्टोबर 1905 हा तो दिनांक आहे आणि त्या दिवशी अशी गाडाभर होळी पेटली आणि लोकमान्य म्हणाले तसं त्याची धग लंडनपर्यंत पोचली आणि हा स्वातंत्र्याचा महामंत्र हा देशाच्या सर्व लोकांच्या मनामध्ये कोरला गेला. देशामध्ये सर्वांच्या मनामध्ये कोरला गेला. त्याच वेळेला नागपूरमध्ये, सर नागपूरचे आहेत, नागपूरमध्ये एक शाळा आहे. आज तिचं नाव काय मला माहीत नाही, पण त्यावेळेला तिचं नाव होतं नील सिटी हायस्कूल असं त्या शाळेचं नाव आहे. त्या नील सिटी हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिकत होते आणि तुमच्यासारखे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आता तर समाजाची सेवा करणं एवढं आपलं राहिलं आहे, पण त्या काळात पहिलं कर्तव्य काय होतं, देशाला स्वातंत्र्य मिळवणं होतं. त्यामुळे त्या नील सिटी हायस्कूलमधले विद्यार्थी एकत्र आले आणि त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण या शाळेमध्ये वंदे मातरमचा घोष करायचा. केव्हा करायचा, मुहूर्त पण त्यांनी ठरवला. मुहूर्त म्हणजे पंचांग पाहून ठरवलेला मुहूर्त नव्हता. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण शाळामध्ये शिकलेलो आहोत. शाळेमध्ये काय असतं, देर इज ॲन्युअल इन्स्पेक्शन फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट. आणि मग त्या वेळेला ते अधिकारी येतात, मग ते बघतात शाळा कशी चालली वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की ज्या दिवशी हे ब्रिटिश सरकारचे अधिकारी येतील त्या दिवशी वंदे मातरम म्हणायचं. आणि पुन्हा तिथं योजना पण अशी बळकट, 2-5 जणांनी वंदे मातरम म्हणायचं नाही, सर्व शाळेनं वंदे मातरम म्हणलं पाहिजे. या वर्गात वंदे मातरम, त्या वर्गात वंदे मातरम, त्या वर्गात, सगळ्या वर्गात वंदे मातरम झालं पाहिजे. बरं, विद्यार्थी हुशार असतात. या कानाची खबर त्या कानाला लागू देत नाहीत. हां, वायफाय आहे आपल्याला आत्ता समजलं बरं ना. बघा, हां, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अशी एकदम योजना तयार केली आणि ते ब्रिटिश खात्याचे अधिकारी शाळेत शिरले. मग मुख्याध्यापकांनी चहा पाणी वगैरे केलं असेल, आता ते सोडून देऊया. परंतु ते पहिल्या वर्गात शिरले. आपण आता शाळेमध्ये गेल्यानंतर विशेषतः शाळेमध्ये गुड मॉर्निंग सर किंवा मराठी शाळेत तुम्ही शिकला असता तर एक साथ नमस्ते असं म्हणण्याचा एक रिवाज आहे. कोणी असं आले तर लगे त्या शाळेत शिरले. सगळ्यांनी एका जोशात घोष केला, वंदे मातरम. आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही शाळेचे त्या मुख्याध्यापक आहात, तुम्ही त्या वर्गाचे शिक्षक आहात, ब्रिटिश शासनाचे अधिकारी. काय त्याच्या पोटात गोळा असेल तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता. काहीतरी मुख्याध्यापक, सर ते मुलं अशी वांड आहेत, अमुक तमुक, ते ऐकत नाही, ते तिकडेच फिरायला वगैरे वगैरे सगळं. बरं म्हटले, ठीक आहे. ते अधिकारी जरा म्हटले ठीक आहे, एक संधी देऊ. पुढच्या वर्गात गेले. पुढच्या वर्गात वंदे मातरम. अरे वा, पुढच्या वर्गात वंदे मातरम. आणि थोड्या वेळात असं झालं की ते अधिकारी संतापानं लाल 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 बुंद झाले आणि शाळेच्या सर्व वर्गातनं वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम असा घोष होत राहिला.
आणि ते ब्रिटिश अधिकारी अर्थातच हातपाय आपटत निघून गेले. परिणाम, शाळा बंद करू. तुमच्या शाळेमध्ये इंग्रज सरकारच्या विरोधात कारवाया चालतात, तुमची शाळा बंद करू. बरं, विद्यार्थ्यांना जोश असतो, पण काही होशवाले पण असतात. जोश किती दिवस? तर ते आंदोलन असं झालं, काही दिवस शाळा बंद राहिली, अनेक दिवस शाळा बंद राहिली. आणि मग मुलं पण मागं हटायला तयार नाही, सरकार पण मागं हटायला तयार नाही. मग कोणीतरी असतातच प्रॅक्टिकल थिंकर्स आपल्याकडचे, ते आले. ते म्हणाले की आता असं करू, मुलांच्याकडून लिहून वगैरे काय घ्यायचं नाही, आता अंडरटेकिंग वगैरे लिहून घेतात का नाही, तसलं काही नको म्हणले. मुलं म्हणले अंडरटेकिंग वगैरे काही देणार नाही. आपण असं एक सोपी युक्ती करू की शाळेचं जे प्रवेशद्वार आहे ना, तिथं मुख्याध्यापक शिक्षकांनी उभं राहायचं. मुलांनी ओळीनं रांगेनं यायचं शाळेमध्ये. मुलांनी विचारायचं, मुख्याध्यापकांनी मुलांना विचारायचं काय चूक झाली ना, त्यांनी असंच करायचं, फक्त मान हलवायची आणि हो म्हणायचं. झालं, लिहून दिलं नाही, मुलांचं समाधान, त्यांनी माफी मागितली, शिक्षकांचं समाधान, आणि कसं बसं करून इंग्रजी खात्याच्या अधिकाऱ्यांचं समाधान. असं करून तोड काढली गेली. परंतु त्या शाळेतले बहुतेक सगळे विद्यार्थी शाळेमध्ये आले. 2च विद्यार्थी असे होते की ज्यांनी नाकारलं. ते म्हणले वंदे मातरम म्हणण्यामध्ये आमची काहीही चूक झालेली नाही, आम्ही बरोबरच केलंय. अरे वंदन कुणाला आहे? वंदन आमच्या मातृभूमीला आहे. आमच्या मातृभूमीला वंदन करणं हा गुन्हा असूच कसा शकतो? एखाद्या वेळेला आता दुर्दैवानं आपल्याकडे पद्धत अशी आहे की आईवरनं शिव्या देण्याची पद्धत आहे, अत्यंत घाणेरडी आणि वाईट पद्धत आहे. आम्ही कोणाला शिवी दिली का? आम्ही कोणाला अपशब्द काढला का? आम्ही कोणाबद्दल वाईट चिंतलं का? आम्ही काही चूक केली नाही. आम्ही फक्त आमच्या मातेला वंदन केलं. आम्ही कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. मानेनं सुद्धा आम्ही त्याची माफी मागणार नाही. असे 2 बाणेदार विद्यार्थी होते. त्यातला पहिला जो बाणेदार विद्यार्थी होता त्याचं नाव केशव बळीराम हेडगेवार. डॉक्टर हेडगेवार म्हणून ते प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी नंतर भाग घेतला आणि 1925 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात नागपूरमध्ये केली. हे पहिले विद्यार्थी. दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीवन प्रवास देखील असाच विलक्षण आहे. त्यांचं नाव डॉक्टर पांडुरंग खान खोजे असं त्यांचं नाव. हे डॉक्टर पांडुरंग खान खोजे जे होते ते दोघंही म्हणजे हेडगेबार आणि खानखोजे त्या आंदोलनाच्या नंतर त्या बाहेर पडले. आणि मगाशी मी जे सूत्र सांगितलं राष्ट्रीय शिक्षण, काही त्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी, चळवळीतल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय विद्यालय चालू केली. त्याच्यात ते गेले, शिकायला गेले. आणि इतिहासाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात असं येते की 1916, 17, 18च्या दरम्यान म्हणजे पहिलं महायुद्ध संपताच्या दरम्यान भारतामध्ये क्रांतिकारकांची सशस्त्र उठावाची एक योजना होती, गदर योजना साधारणपणे आपण त्याला म्हणतो. तर हे खानखोजे त्याच्यामध्ये सहभागी होते. दुर्दैवानं ती योजना यशस्वी झाली नाही, ती गुंडाळावी लागली वगैरे वगैरे वगैरे. आपण हा भाग सोडून देऊयात. परंतु खानखोजे हे क्रांतिकार्याशी जोडले गेलेले होते. पुढचा भाग विलक्षण दुःखदायक आहे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना दुःख वाटायला लावेल, मान खाली घालायला लावेल असाच भाग आहे. काय भाग आहे? खानखोजे देशात येऊ शकले नाहीत. त्यांनी दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेतला, मेक्सिकोमध्ये गेले. आता तिथं काही क्रांतिकार्य करण्याची शक्यता नाही, पण ते अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांनी तिथं शेतीमधले सगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि एक नामवंत असे कृषीतज्ञ झाले. 1947 साली 15 ऑगस्टच्या दिवशी काय झालं? भारताला स्वातंत्र्य मिळालं. खानखोजेंना असं वाटलं की अरे ज्यासाठी मी प्रयत्न करत होतो ते स्वातंत्र्य आता आलंय, मी माझ्या देशात जातो आणि माझं कर्तृत्व माझ्या मातेच्या चरणी अर्पण करतो. काय केलं आमच्या सरकारने? कुणावरती वैयक्तिक पक्षावरती विचारावरती टीका नाही, कृपा करून आपण समजून घ्या. आमच्या देशाने काय केलं? स्वतंत्र देशाने सांगितलं की तुमच्यावरती अटक वॉरंट आहे, तुम्ही क्रांतिकार्यात सहभागी होतात, तुम्ही भारताच्या भूमीवरती पाय ठेवलात तर तुम्हाला अटक होईल, तुम्ही आला असतात भारतात. दुर्दैवानं पांडुरंग खानखोजे भारतात आले नाहीत. ते मेक्सिकोमध्येच राहिले. त्यांचं निधन झालं. मराठीमध्ये एक अतिशय सुंदर पुस्तक या विषयावरती वीणाताई गवाणकर यांनी लिहिलं आहे. नाही चिरा नाही पणती या नावाचं त्यांचं चरित्र आहे. पण तुम्ही सांगत असं होतं की वंदे मातरमची प्रेरणा जी आहे ती विद्यार्थ्यांच्या पासून ते वयोवृद्धांच्या पर्यंत सर्वांच्या मनामध्ये अशी प्रेरणा त्याची झाली. आणि या वंदे मातरमची प्रेरणा जी आहे त्याला ब्रिटिश सरकार नक्की घाबरत का होतं? 2 साधे शब्द आहेत तसं बघायला गेलं तर. वंदे मातरम, मी माझ्या आईला वंदन करतो. पण या शब्दांना सरकार घाबरायचं कारण काय आहे असा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की ज्या वेळेला मी माझ्या आईला वंदन करतो त्यावेळेला मी माझ्या आईची आठवण काढतो. आईची आठवण काढल्यानंतर आईची आजची परिस्थिती काय आहे ते माझ्या लक्षात येतं आणि तिचा मी मुलगा मुलगी असल्यामुळे माझं पहिलं कर्तव्य काय आहे
ती जर आज दुस्थितीत असेल तर तिला सुस्थितीत आणलं पाहिजे, तिला 4 सुखाचे दिवस दाखवले पाहिजेत. हे माझं कर्तव्य आहे. आज माझी माता म्हणजे भारत माता पारतंत्र्यात आहे आणि म्हणून माझं कर्तव्य काय आहे तर स्वातंत्र्य मिळवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. ही भावना मनामध्ये निर्माण होते आणि मन असं पेटून उठतं. मित्रमैत्रिणींनो, केवळ आपण श्वास घेतो म्हणून आपण जिवंत आहोत असं समजण्याची चूक कृपा करून करू नका. ज्यांच्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात संताप येत नाही ना, ज्यांच्यामध्ये दैन्य दुःख पाहून अश्रू डोळ्यामध्ये येत नाहीत, मनामध्ये कणं उत्पन्न होत नाहीत ना, ती माणसं ही जिवंत नाहीत. जीवशास्त्राच्या दृष्टीने ते जिवंत आहेत, परंतु ते माणूस म्हणून जिवंत नाहीत हे आपण लक्षात ठेवावं. अशा मेलेल्या मनांना जिवंत करण्याचा संजीवनी मंत्र ह्या 2 अक्षरांच्या मध्ये होता, वंदे मातरम या शब्दांच्या मध्ये होता. आणि म्हणून योगी अरविंदांनी अतिशय योग्य वर्णन केलं की एका दिवसामध्ये देशाला महामंत्र मिळाला आणि तो वंदे मातरम. आणि वंदे मातरमचा प्रभाव इतका होता की आमच्या लोकांनी हसत हसत काम केलं. तरुण वयामध्ये काय अपेक्षा असते मुलामुलींची, एखादा चांगला आपल्याला जोडीदार मिळावी, तिच्याशी आपलं जमावं वगैरे वगैरे, अशा प्रकारची स्वप्न तरुणांच्या मनामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्या वयात ते होणार. परंतु भारतामधल्या तरुणांनी हसत हसत फासावरती जाताना त्या दोराचं चुंबन घेतलं, फाशीच्या दोराचं, आणि त्यांनी मरण्यापूर्वीचा घोष जो केला होता तो वंदे मातरम. त्याच्यामध्ये आमचे खुदीराम बोस असतील, त्याच्यामध्ये आमचे प्रफुल्ल चंद्र चाकी असतील, आमचे भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, किती जणांची नावं तुम्ही घेणार. अरे मरताना ज्यांनी आठवला तो महामंत्र होता वंदे मातरम. पण देशासाठी मरण्याचं भाग्य सगळ्यांनाच लाभतं असं नाही. जे जिवंत राहिले त्यांच्या मनामध्ये सुद्धा ती प्रेरणा निर्माण झाली आणि त्यांच्या मुखामध्ये सुद्धा मंत्र होता वंदे मातरम. आता कल्पना अशी आहे की माता का म्हणायचं. मला अनेक दिवस असं वाटत होतं की आपण जगामध्ये आपल्या देशाला भारत माता म्हणतो, आपण सगळेजण भारत माता की जय असं म्हणतो, आपल्या सगळ्यांना माहिती. मला असं वाटत होतं की फक्त आपल्या देशाला मातृभूमी म्हणतात, परंतु काही दिवसापूर्वीच मला हा समज चुकीचा आहे असं कळणारी माहिती मिळाली. पण माता का म्हणायचं बघायला गेलं तर काय, आपण आता भारत मातेच्या अंकावरतीच बसलेलो आहोत. हे दगड माती विटा, ही झाडं, पशु पक्षी, ही सगळी मिळून भारत माता आहे. पण तिला माता का म्हणायचं. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पुण्याच्या जवळ एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, संत ज्ञानेश्वरांची आळंदी. वारकऱ्यांना तुम्ही भेटला असाल तर वारकरी ज्ञानेश्वरांना काय म्हणतात, माऊली म्हणतात. रूढार्थानं ते पुरुष आहेत, परंतु त्यांच्यामधलं मातृत्व इतक्या वरच्या पातळीवरती पोचलं की त्यांना आपण माऊली म्हणतो. तुम्ही जर उत्तर भारतात प्रवासाला गेलात, विशेषतः गंगा नदीच्या किनारी जी आपली पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिथं जर गेलात तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात असं येईल की तिथला कुठलाही माणूस गंगा असं म्हणत नाही, गंगाजी, गंगा माताजी, गंगा मैयाजी अशाच पद्धतीने म्हणतात. म्हणजे आम्ही माणसाला माऊली म्हटलं, पुरुषाला माऊली म्हटलं, आम्ही नदीला माऊली म्हटलं. तुम्ही इथं गावात हिंडताय माहिती नाही, परंतु गावातला जर शेतकरी तुम्हाला भेटला, विशेषतः थोडंसं वय ज्यांचं जास्त आहे, तो शेतकरी पटकन शेतामध्ये असेल तर तो म्हणतो ही माझी काळी आई आहे असं म्हणतो. मातृत्वाची भावना ही जगामधली विलक्षण भावना आहे, कारण त्याच्यामध्ये सर्जनशीलता आहे, नाविन्य आहे, निर्माण आहे, आणि त्याच्यामध्ये कर्तव्याचं जाणीव करून देण्याची प्रेरणा देखील त्या मातृत्वाच्या शक्तीमध्ये आहे. म्हणून माता म्हटलं जायचं. तर मी सांगत असं होतो की केवळ आपल्या देशाला माता म्हणतात असं मला वाटत होतं, कारण पाश्चात्य देशामध्ये देशाला काय म्हटलं जातं, देशाला फादरलँड असं म्हटलं जातं, साधारणपणे पितृभूमी म्हटलं जातं. परंतु असे 3-4 देश आहेत की जिथं देशाला मदरलँड असं म्हटलं जातं. 3 देश असे मला कळाले की जिथे मदरलँड पार्टी नावाची पार्टी होती किंवा आहे. पण देशांची मी नावं सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहिल्या देशाचं नाव आहे इराण. आता नुकतंच आपल्याला माहिती आहे 2 महिन्यापूर्वी काय झालं, इराण. दुसरा आहे तुर्कस्तान, हा पण देश आपल्याला माहिती आहे. आणि तिसऱ्या देशाचं नाव आहे अझरबैजान. या 3 देशांमध्ये मदरलँड पार्टी नावाची पार्टी होती. आणि त्याच्यामध्ये तुर्कस्तानमध्ये असं झालं की 1982 मध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या आणि ते सत्तेमध्ये पण आले. आता ते एकूण संयुक्त मंत्रिमंडळ वगैरे असेल, पण ते सत्तेमध्ये पण आले. मुद्दा काय, या 3ही देशातले लोक मदरलँड ही कल्पना मान्य करतात. अजून एक विलक्षण माहिती कळाली मला. उझबेकिस्तान नावाचा एक देश आहे. त्या उझबेकिस्तान हा पूर्वी काळचा भाग होता, USSRचा भाग होता, आणि नंतर जे सगळं USSR वेगळं झालं
आणि त्याच्यामध्ये हा देश वेगळा झाला. त्या देशामध्ये रशियानी त्यांच्या कम्युनिस्ट विचारप्रणालीप्रमाणे एक पुतळा उभा केलेला होता, शिल्प उभं केलेलं होतं. तर त्या ह्या उझबेकिस्तानमध्ये त्यांनी केलेलं शिल्प यांनी पाडून टाकलं. आपला देश आता मुक्त झाला, पाडून टाकलं आणि तिथं एक नवीन शिल्प केलं. ते शिल्प असं की एक सैनिक आहे, मागे त्याची आई त्याला आशीर्वाद देते आणि तिच्या हातात त्या देशाचा झेंडा आहे आणि तो झेंड्याचं असं प्रेमानं चुंबन घेतो. अशा प्रकारचं शिल्प त्याच्यामध्ये आहे. कल्पना काय? देश ही काय आहे? मातृभूमी आहे. अजून एक विलक्षण माहिती कळाली मला, तुम्ही नंतर बघा. मदर अल्बानिया या नावाने सर्च करा गुगलवरती. अल्बानिया नावाचा देश आहे, तिथे मदर अल्बानिया नावाचंच एक मोठा स्टॅच्यू त्यांनी उभा केलेला आहे. अशा प्रकारचा स्टॅच्यू त्या ठिकाणी आहे. म्हणजे देशाला मातृभूमी मानायचं ही कल्पना केवळ भारतातली नाही. देशाला मातृभूमी मानायचं, तिला वंदन करायचं ही कल्पना केवळ भारतासारख्या हिंदू ज्या ठिकाणी बहुसंख्य आहेत त्या देशामधली पण नाही. मी देशांची नावं सांगितली. त्यामुळे ही कल्पना सगळीकडची आहे. त्यामुळे वंदे मातरम हे या पद्धतीनं आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. योगी अरविंदांनी नंतर म्हटलं की या गीतामध्ये दुर्गा मातेचा उल्लेख येणं अतिशय स्वाभाविक आहे, परंतु तो आपण धार्मिक अंगाने बघणं चुकीचं आहे. कारण या देशाची संस्कृतीच ती आहे, त्या अर्थानं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण दुर्दैवानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक मुद्द्यांवरती मतभेद होते. त्या मतभेदांचा परिणाम असा झाला की 1937मध्ये 1937मध्ये ज्यावेळेला नॅशनल काँग्रेसनी ॲडॉप्ट केलं वंदे मातरम, हे वंदे मातरम ते फक्त 2 कडवेच त्यांनी घेतले आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली. आता त्यामध्ये बरोबर आहे, चूक आहे, मुसलमान आम्ही अल्लाशिवाय कोणाला नमन करत नाही किंवा वगैरे वगैरे, हा सगळा चर्चेचा मुद्दा आहे, वादविवादाचा मुद्दा आहे. आज वादविवाद नाही. तुम्ही विचार करा, तुमचा मत तुम्ही ठरवा, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की केवळ त्याच्यामुळे त्याचं विभाजन करण्यात आलं आणि केवळ 2 कडवी म्हणायची असं झालं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये मी म्हटलं तसं 1905 पासून वंदे मातरम ही घोषणा तयार झाली. ती कुठपर्यंत आहे तर त्याची प्रेरणा आपल्या देशामध्ये अजून एक महत्त्वाचं वर्ष आहे स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीनं आणि ते एका अर्थानं निर्णायक वर्ष, ते 1945. त्याच्यामध्ये मुंबई काय आहे तर ते नौदलाचं मोठं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी नौदलातल्या सैनिकांनी बंड केलं आणि त्या सैनिकांनी सुद्धा घोष कुठला केला? वंदे मातरमचाच केला. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतली जवळपास 40-45 वर्ष वंदे मातरम हा देशाचा घोष आहे, तो स्वातंत्र्याचा जयघोष आहे. तेव्हा स्वातंत्र्यानंतर स्वाभाविकपणे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत न होता राष्ट्रगीत व्हायला पाहिजे होतं, परंतु ते दुर्दैवानं झालं नाही. आता त्या तपशिलामध्ये आपण जायला नको, तुम्ही तुमचा माहिती घ्या, विचार करा. पण झालं मात्र असं, 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी ऑल इंडिया रेडिओवरनं, आज सारखे मोबाईल टी व्ही चॅनल्स वगैरे काही नव्हतं, ऑल इंडिया रेडिओवरनं पंडित ओंकारनाथ ठाकूर नावाचे अतिशय प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते, त्यांनी त्या दिवशी 2 गीतं म्हटली. एक जनगण मन होतं आणि दुसरं वंदे मातरम होतं. त्यांनी वंदे मातरमला स्वतःची स्वतंत्र चाल लावली. आता हा एक एकदम वेगळा विषय आहे. गुरुदेव रवींद्रनाथांनी लावलेली चाल वेगळी आहे, त्याच्यानंतर ओंकारनाथ ठाकूरांनी लावलेली चाल वेगळी आहे. आनंदमठ कादंबरीमधलं लता मंगेशकरांच्या आवाजातलं गीत तुम्ही कदाचित ऐकलं असेल, ती चाल वेगळी आहे. अशा 100पेक्षा जास्त चाली आहेत. मगाशी ज्या मिलिंद सबनीस सरांचा मी उल्लेख केला, त्यांच्याकडे या सगळ्या चालींचं संग्रह आहे. तुम्ही वेळ ठरवून जर त्यांना भेटायला गेलात तर तुम्हाला ते ऐकवतील देखील. अशा वेगवेगळ्या चाली आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून एक वेगळा मुद्दा झाला. याच्यावरती एक ऑब्जेक्शन घेण्यात आलं की वाय दिस कुड नॉट बी नॅशनल अँथम. द ऑब्जेक्शन वॉज इट कॅनॉट बी प्लेड बाय द वेस्टर्न बँड. त्यांना ते जमणार नाही. मग आपल्या पुण्यामध्ये ज्यांचं निवासस्थान होतं अशा एका संगीत क्षेत्रामधल्या दिग्गज व्यक्तीनं ते आव्हान पेललं आणि त्यांनी अनेक चाली लावून दाखवल्या. ते म्हणले भारतीय वाद्यांवरती नव्हेच, मी वेस्टर्नसाठी पण तयार करतो. आणि त्यांचं नाव मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर. त्यांच्या नावाची पाटी पण आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की कुठं आहे पाटी. आपण अलका टॉकीजकडून आपण टिळक रोडनी स्वारगेटकडे जातो आणि मग साहित्य परिषदेचा चौक ओलांडल्यानंतर एक छोटा चौक आहे. साहित्य परिषद चौकामध्ये सिग्नल आहे, त्याच्या पुढचा चौक आहे, तिथं ॲक्च्युली 4-5 रस्ते येतात. त्या 5 रस्त्यामधला मधला जो रस्ता होता तो समोर लिमयेवाडीत जातो. तिथं तुम्ही गेलात तर त्याच्या शेवटी जे घर आहे उजव्या हाताला, तिथं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची पाटी आहे. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी वेगवेगळ्या रागांमधल्या रचना त्यांनी लावल्या आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की इवन मिलिटरी बँड कॅन प्ले वंदे मातरम.
त्यामुळे हे ऑब्जेक्शन जे आहे त्याच्या विरुद्धचं हे चुकीचं आहे, परंतु ते दुर्दैवानं मान्य झालं नाही, वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. अजून एक महत्त्वाचं वर्ष भारताच्या इतिहासामध्ये आणि ते आहे 1907. 1907 या वर्षाचं महत्त्व भारतात आहे की ते वेगळ्या कारणासाठी आपल्याला काँग्रेसचं सुरत अधिवेशन वगैरे वगैरे सारण माहिती असतं, ते भारतातलं झालं. पण भारताच्या बाहेर त्या वर्षी एक अत्यंत महत्त्वाची घटना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने झाली आणि ती जर्मनीमधल्या स्टुटगार्ड नावाचं शहर होतं. त्या शहरामध्ये युरोपामधल्या सगळ्या देशातल्या क्रांतिकारकांची, स्वातंत्र्य सैनिकांची एक परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये एका तेजस्वी महिलेनं भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. त्या महिलेचं नाव मॅडम भिकाजी कामा. त्यांनी जो राष्ट्रध्वज फडकवला त्या राष्ट्रध्वजामध्ये तो भारताचा पहिला राष्ट्रध्वज असं आपण म्हणू शकतो, कारण तोपर्यंत आपल्याकडे परंपरेने आलेले ध्वज त्या त्या संस्थानांचे वगैरे वगैरे आहेत. परंतु त्या राष्ट्रध्वजाचं जर चित्र आपण बघितलं त्या चित्रामध्ये आपल्या लक्षात असं की त्याच्यामध्ये 3 पट्टे आहेत. आजच्या आपल्या तिरंग्यामध्ये जे 3 रंग आहेत ते 3 रंग त्याच्यात नाही, त्याच्यातले 3 रंग थोडेसे वेगळे आहेत. हिरवा, पिवळा आणि तांबडा असा रंग आहे. वरती त्या काळी प्रशासनाच्या दृष्टीनं जे ब्रिटिशांनी रचना केली होती प्रॉव्हिन्सेस, देअर वॉज बॉम्बे प्रॉव्हिन्स, देअर वॉज मद्रास प्रेसिडेन्सी वगैरे वगैरे, अशा त्या प्रॉव्हिन्सेसचं दर्शन घडवणारी एक त्याच्यामध्ये 8 कमळं त्याच्यामध्ये वरती दाखवलेली आहे. खाली सूर्य दाखवला आहे, चंद्र दाखवला आहे. याचा अर्थ काय की भारताचं स्वातंत्र्य सूर्यचंद्र असे तोपर्यंत अबाधित राहिलं पाहिजे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो, हे स्वातंत्र्य भारताचे. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे अशी कल्पना त्याच्यामध्ये एका प्रतीकाच्या रूपात आली आहे. आणि त्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये काय अक्षरं लिहिली असतील, वंदे मातरम. त्यामुळे भारताचा तशा अर्थानं पहिल्या राष्ट्रध्वजाची कल्पना ज्यांनी केली त्यांनी सुद्धा ती कल्पना वंदे मातरम शिवाय केलेली नाही. हा सगळा भारत मातेच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढ्यातले हे वेगळे वेगळे टप्पे आहेत. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, परंतु मूळ गीत जे आहे ते आज आपण म्हणतो ते 2 कडव्याचं, आता इथून पुढे आपण म्हणणार आहोत ते 5 कडव्यांचं म्हणणार आहे. गीताची सुरुवात आपण वंदे मातरम करतो आणि पहिल्याच कडव्यात आपण काय म्हणतो, वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम. सुजलाम, आमची भूमी कशी आहे ती सुजल आहे. या भूमीमध्ये पाण्याचा दुष्काळ नाही, आमच्या भूमीमध्ये पाणी खूप आहे. आपल्याला वाटतं की निसर्गाचं वर्णन आहे. भारताचं वैशिष्ट्य असं आहे, गेली अनेक हजारो वर्ष भारतातला मान्सून हा एकदम स्थिर आहे आणि त्यामुळं भारतातली शेती ही प्रगत झालेली आहे. या 4 महिन्यात पाऊस पडतो म्हणजे पडतो. आता जरा गेले 5-7 वर्ष वेड्यासारखा वागतो ते सोडून द्या, त्याची कारणं वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती, तुम्ही अभ्यासात ते करता. परंतु भारताचं वैशिष्ट्य काय तर मान्सूनचा हुकमी पाऊस भारतात पडतो आणि म्हणून आमचा भारत सुजलाम आहे. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी, कृष्णा अशी किती नद्यांची आपण नावं घ्यावीत. इथून सुरू झालेली मुठा नदी, अशा अनेक नद्यांची नावं घेत आहेत. पण भारतामध्ये पाणी जे आहे ते नैसर्गिक क्रमामुळे जसं आहे तसं माणसाच्या पराक्रमामुळे, माणसाच्या कर्तृत्वामुळे देखील आहे. हा देखील मुद्दा त्याच्यामध्ये आपण विचारात घ्यायला पाहिजे. एक कथा आपल्याकडे सांगितली जाते, रामराया, अयोध्येतला रामराया, त्याचे जे पूर्वज होते त्याच्यातल्या एका पूर्वजाचं नाव भगीरथ असं होतं आणि त्याचे जे भगीरथाचे पूर्वज होते त्यांनी काहीतरी दुष्कृत्य केलं होतं आणि म्हणून त्यांच्या मुक्तीसाठी गंगा नदीची आवश्यकता होती. म्हणून भगीरथानं तपश्चर्या केली आणि स्वर्गलोकीची गंगा पृथ्वीवरती आली. तुम्ही शंकराचं शिल्प पण, गंगावतरण शिल्प नावाचं शिल्प असतं ते आपण बघितलं पण असेल. आता ही कथा सांगितली जाते, त्याचा आशय काय वगैरे वगैरे हा तपशिलात जाण्याचा विषय नाही, परंतु भगीरथ प्रयत्न असं म्हणण्याचं पद्धत आहे आपल्याकडे. म्हणजे माणसांनी कष्ट करून या भूमीवरती पाणी आणलं आणि म्हणून गंगेचं एक नाव भागीरथी हे पण आहे. हे एका बाजूला. आता आपण गंगा नदी उगम कुठं पावते, हिमालयामध्ये पावते. आपण देशाच्या आता एकदम दक्षिणेला जायचं. एकदम दक्षिणेला तामिळनाडू नावाचं राज्य आहे. त्या तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये जवळपास काही शतकं ज्यांचं साम्राज्य होतं त्या राजांचं नाव चोळ राजे. त्याच्यामधला एक पराक्रमी राजा होऊन गेला, कारिकेलन असं त्याचं नाव आहे, कदाचित चुकत असेल उच्चार, पण कारिकेलन असं त्याचं नाव आहे. आणि त्या राजाने काय केलं की आजपासून साधारणपणे 1900 वर्षापूर्वी 1900 इयर्स अगो त्यांनी कावेरी नदीच्या पात्रामध्ये एक दगडाचं धरण बांधलं. नंतर आपण ते बघू शकतो. ते दगडाचं धरण आज देखील चालू आहे. म्हणजे 1900 वर्षापूर्वी
आमच्या पूर्वजांनी स्वतःच्या पराक्रमाने या देशाला सुजलाम करण्यामध्ये हातभार लावलेला आहे. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात आपण बसलेलो आहोत. इथल्या शिबिराची योजना होईल, पण अनेक ठिकाणी शिबिरांच्या मध्ये योजना होते ती साधारणपणे बंधाऱ्याची योजना होते. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे करण्याची योजना होते. ज्या क्षणी आमच्या NSS योजनेचा एखादा स्वयंसेवक स्वयंसेविका त्या ठिकाणी ती वाळून भरलेली पिशवी त्या ठिकाणी लावते, त्याची भिंत रचते, त्यावेळेला ती स्वतःच्या कर्तृत्वानं त्याच्यामध्ये आपला भाग उचलत असते. आमचा देश सुजलाम झाला पाहिजे. सुफलाम, फळांची किती विविधता आमच्या देशामध्ये आहे, परंतु मी याचा उल्लेख वेगळ्या संदर्भात करेन. आपल्या देशामध्ये जी जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, आपल्या भारताचा जर एकूण भूभाग बघितला, टोटल लँड आउट ऑफ द वर्ल्ड इज 2.4%, बट द बायोडायव्हर्सिटी इन इंडिया इज अबाउट 7 to 8%. ओके, आपण असं म्हटलं की कुणी असं म्हटलं की जगामध्ये आमच्याकडे असं विलक्षण वाळवंट आहे, आम्ही सांगतो आमच्याकडे आहे. कुणी म्हटलं अरे आमच्या युरोपात असा एक पर्वत आहे की ज्याच्या शिखरावरती कायम बर्फ आहे, आमच्याकडे आहे. आम्ही विषुववृत्ताच्या जवळ राहतो, आमच्याकडे एकदम घनदाट जंगल आहे, सूर्याचा उजेड जमिनीपर्यंत पोहोच, अरे आमच्याकडे आहे. तुम्ही जगामधलं असं सांगा की ज्या प्रकारचं नैसर्गिक पर्यावरण जगामध्ये आणि भारतात नाही, असं मिळणार नाही. आणि ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपण आज बसलेलो आहोत, त्या सह्याद्रीला आता हल्ली वेस्टर्न घाट म्हणण्याची पद्धत आहे, पण तो सह्याद्री आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याच्या खांद्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला आणि आपण अतिशय उत्साहानं त्यांची जयंती साजरी केली. त्या सह्याद्रीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या सह्याद्रीमध्ये या बायोडायव्हर्सिटीचा मोठा भाग आपल्याला सापडतो. आणि सह्याद्रीमध्ये केवळ महाराष्ट्र नाही, आपण खाली उतरत कर्नाटक केरळपर्यंत त्याची रांग गेलेली आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं सुफलाम याचा अर्थ बायोडायव्हर्सिटी. सो इंडिया हॅज अ ग्रेट शेअर इन द बायोडायव्हर्सिटी. इट इज शोन बाय द वर्ड सुफलाम. मलय जशीतला, सह्याद्री असा जसा एक पर्वत आहे तसा मलय नावाचा एक पर्वत आहे. त्या मलय नावाच्या पर्वताचं वैशिष्ट्य काय, मलय नावाच्या पर्वतावरती चंदनाची झाडं फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि चंदनाचा आपल्याला सगळ्यांना उपयोग माहिती, चंदन अतिशय सुगंधी असतं आणि अंगाला शीतल देणारं पण असतं. चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी, अशा प्रकारची विराणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली आहे. चंदनाची उटी लावण्याची पद्धत आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे, तुम्ही जर एखाद्या देवस्थानात गेला तर देवालाच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्याची पद्धत आहे, चंदनाचे वाळ्याचे पडदे लावण्याची पद्धत आहे वगैरे वगैरे. तर मलयज शीतला म्हणजे त्या मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्यांनी आमचा देश कसा झालेला आहे, शीतल झालेला आहे आणि सुगंधी पण झालेला आहे, कारण मलय पर्वतावरती चंदनाची झाडं आहेत, असं त्याचं वर्णन आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. सस्य श्यामलाम याचा अर्थ या काळ्या भूमीमध्ये जी पिकं निर्माण होतात, ज्यांचा रंग सुरुवातीला हिरवा होतो, या काळ्या मातीमध्ये अशा पिकलेल्या पिकामुळे आमचा देश सस्य आणि श्यामल झालेला आहे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मग हे झालं पहिलं कडवं. आपण दुसऱ्या कडव्याकडे येतो. दुसऱ्या कडव्याकडे मध्ये आपण काय म्हणतो, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. पुढे शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. ज्योत्स्ना, ज्योत्स्ना हे चांदण्याचं नाव आहे. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी म्हणजे चांदण्यानी एखादी रात्र जशी बहरलेली आहे, त्या चांदण्यामुळे भूमातेचं सौंदर्य जसं वाढलेलं आहे तसं आमच्या भूमीचं सौंदर्य वाढलेलं आहे. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. जगामध्ये आनंदाच्या अनेक कल्पना आहेत, काही कल्पना विकृत आहेत, त्याचा जगाला त्रास होतो वगैरे वगैरे, आपण सोडून देऊया. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जगामध्ये एकच देश असा आहे की जो असं म्हणतो की कोजागिरीच्या दिवशी रात्री तुम्ही उशिरापर्यंत जागा आणि कोजागिरीच्या चंद्रामध्ये तुम्ही दुग्धपान करा. ते शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी अशा प्रकारचं वर्णन आपल्याकडे येतो. मग त्याच्या कडव्यामध्ये आपण त्या पद्धतीचं वर्णन करतो. आता साधारणपणे ह्या पहिल्या दोन कडव्यांचा अर्थ आपल्याला माहिती असतो. हे कडव्याची वर्णनं जी आहेत ना, ती भारत मातेचं एका अर्थानं आपण स्वाभाविक प्राकृतिक वर्णन करणारी आहेत. त्याच्या पुढची जी तीन कडवी आहेत ती भारताचा मंत्र, भारताचा आत्मा, भारताचा विचार दर्शवणारी आहे. मी मगाशी सांगितलं की बंकिम बाबू ज्या वेळेला होते त्यावेळेला बंगाल प्रांताची जी लोकसंख्या होती ती साधारणपणे 7 कोटी होती. त्यामुळे त्या मूळ गीतामध्ये सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले कोटी कटई कोटी भुजई धृत कर करवाले के बोले मा अबले तुम्ही बहुबलधारिणी रिपुदल वारिणी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय,
तर बंकिमबाबू म्हणतात, आपण आता त्याला कोटी कोटी कंठ असं पण म्हणतो, बंकिमबाबू असं म्हणतात की अरे आम्ही 7 कोटी मुलं तुझी आहोत, 7 कोटी मुलांचे 14 कोटी हात आहेत, आणि कोण तुला अबला म्हणतं? बहुबलधारिणी रिपुदल वारिणी, तू आपल्या दुष्टांचा, आपल्यावरती चालून येणाऱ्या शत्रूंचा नाश करणारी तू रिपुदल वारिणी म्हणजे तुझ्यावरती आई, तुझ्यावरती येणारी संकट दूर करण्यासाठी आम्ही मुलं आहोत, तर तुला अबला कोण म्हणेल? आणि हाच मुद्दा आज देखील आहे. आज आपला भारत स्वतंत्र आहे, पण आज आपला भारत समर्थ होण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय. अमृत काळाकडे जर आपण गेलं तर के बोले मा तुम्ही अबले बहुबलधारिणी रिपुदल वारिणी, अशा प्रकारचं जो भारताच्या भूमीवरती आक्रमण झालं, त्या भारताच्या भूमीच्या आक्रमणांना पराभवच पत्करावा लागला. तुम्ही जर जगातल्या संस्कृतींचा अभ्यास केला, साधारणपणे असं सांगितलं जातं की देर वेर 49 सिव्हिलायझेशन्स अक्रॉस द वर्ल्ड. आता त्याच्यातले किती राहिलेत? मगाशी मी 3 जणांचं सांगितलं, युनान, मिस्र, रोमाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर साधारणपणे जगातल्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संस्कृती झाल्यात. आणि आपला देश असा आहे की ज्याच्यामध्ये आक्रमणाचा इतिहास हा जवळपास 2000 पेक्षा जास्त वर्षांचा आहे. एक नाव तुम्हाला माहिती असतं, त्याच्याही आधीपासून आक्रमणं भारतावर झाल्याची पुराव्यानं नोंद आहे. जो इतिहास मान्य करतात, हे वेस्टर्न थिंकर्स मान्य करतात, तो आहे. तुम्हाला माहिती आहे अलेक्झांडर, तो माहिती आहे. त्याच्या आधी साधारणपणे 400 ते 500 वर्ष भारतावरती आक्रमण झाल्याचं इतिहासात नोंद. आता 2-2.5 हजार वर्ष एका देशावरती आक्रमण होतं, पण तरी सुद्धा आम्ही भारतीय आमच्या पूर्वजांची नावं प्रेमाने ठेवतो का नाही, अभिमानाने ठेवतो का नाही? म्हणजे आमची संस्कृती काय झाली? विजयी झाली, रिपुदल वारिणी. आता ह्याच्यातला अजून एक वेगळा मुद्दा आहे, जाता आता अगदी मला सांगायचा मोह होतोय. स्वामी विवेकानंदांना विचारलं कोणीतरी पश्चिमेमध्ये की आमच्या देशाने अनेक देशांवरती आक्रमणं केली आणि ते देश जिंकले, सांगा तुम्ही किती देशांवरती आक्रमण केले आणि जिंकले? स्वामीजी म्हणाले कोणी नाही. मग तुमच्या देशाचं काय वैशिष्ट्य? स्वामीजी म्हणाले हेच आमच्या देशाचं वैशिष्ट्य. कारण आमचा विचार जो आहे तो विश्वबंधुत्वाचा विचार आहे. सगळ्यांनी मिळून मिसळून या भूमीवरती राहावं, हाच आमचा विचार आहे. रिपुदल वारिणीमध्ये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये बंकिमबाबूंनी असं लिहिलं, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही परम, त्वम ही प्राणात शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही भा भक्ती, तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म असं म्हटलेलं. आता धर्माकडे मी पहिल्यांदा येतो, विद्येकडे जरा नंतर. तुम्ही धर्म असं म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्या देशामध्ये एक पद्धतशीरपणे योजना गेली, अनेक वर्ष राबवली गेली. त्याच्यातनं धर्म म्हणल्यात, ओ दॅट रिलिजन, वी शुड नॉट बी दॅट टाईप ऑफ पर्सन, असं एक. तर धर्म या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले गेलेले आहेत. रिलिजन इज डिफरंट दॅन द धर्म, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 1. मुद्दा दुसरा असा आहे की धर्म याचा अर्थ कर्तव्य असा दिलेला आहे. जुन्या माणसांशी जर आपण बोललो तर आपला शेजार धर्म पाळा. ते मगाशी जे 3 उदाहरणं सांगितलं ना, ते शेजार धर्माचं आहे. आम्ही भांडू पण नंतर आम्ही एकत्र येऊन अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीला येऊ. शेजार धर्म पाळ. अरे पुत्रधर्म समजतो की नाही तुला, असं बोललं जातं. धर्म याचा अर्थ कर्तव्य. या कर्तव्याचं एक विलक्षण उदाहरण भारताच्या इतिहासात जे घडलं, साधारणपणे वर्ष 1535चं. आपण राजस्थानमध्ये जाऊया. राजस्थानमध्ये मेवाड नावाचं संस्थान आहे. राणा सांगा ज्यांना म्हणलं जातं, संग्रामसिंह यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचा जो बालक आहे उदयसिंग दुसरे, हे केवळ वर्षभराच्या आतबाहेरचं बालक आहे. जिथं जिथं सत्ता आहे तिथे तिथं संघर्ष आहे, लक्षात ठेवा. जगामध्ये असं साधारणपणे घडलेलं नाही की विना संघर्षाची सत्ता राहिली. जिथं जिथं सत्ता आहे तिथं तिथं संघर्ष आहे. राणा संघांचं निधन झालं. छोटा उदय आहे, राजकुमार उदयसिंह आहेत, बनवीर यांचेच भाऊबंद, महाभारतापासून चालत आहे आपल्याकडे. मग बनवीर म्हटला की हा तर काय छोटा मुलगा आहे, राज्य आपलंच आहे. आणि त्या उदयसिंहांची देखभाल करण्याचं काम एका स्त्रीवरती होतं. तिचं नाव इतिहासामध्ये लिहून ठेवलंय पन्नादाईचं. आईला जगात सगळ्यात काय प्रिय असतं? उत्तर अगदी सोपं आहे. आईला आपलं मूल प्रिय असतं. पण त्या पन्नादाईला लक्षात असं आलं की हा बनवीर आज रात्री येणार आहे, रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या उदयसिंहांना मारणार आहे. त्या मातेनं काय करावं? त्या मातेनं त्या उदयसिंहाला उचललं, त्याला सुरक्षित स्थळी नेलं आणि त्या पाळण्यामध्ये किंवा ती जी काही गादी असेल, ती काय व्यवस्था असेल त्याच्यावरती झोपवलं. त्या मातेला कल्पना होती आपण ज्या क्षणी त्या मुलाला तिथं झोपवलंय त्या क्षणी त्याचा काय निश्चित झालेला आहे? मृत्यू निश्चित झालेला आहे. पण कर्तव्यापुढे माझं पुत्रप्रेम आडवं येणार नाही. या मातेचं एकमेव उदाहरण जगाच्या पाठीवरती कदाचित आपल्याला हे बघायला मिळतं.
तुम्ही धर्म. जगी भावनेहुनी कर्तव्य श्रेष्ठ जाणा, तुम्ही धर्म. आता धर्माचा अजून एक अर्थ आहे, धर्माची व्याख्या वगैरे वगैरे, पण धर्माचा अर्थ असा आहे की देर इज अ सिस्टीम. तुम्ही सिस्टीम फॉलो केली. धारणा धर्म इत्याहू वगैरे वगैरे नावाचा श्लोक आहे. धर्मो रक्षती रक्षिता असं त्याचं शेवटचं वचन येतं. याचा अर्थ काय की लेट अस ऑब्झर्व द सिस्टीम, लेट अस फॉलो द सिस्टीम, देन वी कॅन लिव्ह पीसफुल टुगेदर, असा त्याचा अर्थ होतो. आता हे अगदी सोपं आहे का नाही? तुम्ही सांगा, आपण सिस्टीम्स फॉलो केल्या नाहीत तर सुखाचं जीवन जगणं शक्य आहे का? सुखाचं जीवन शक्य नाही आहे. पुण्यातल्या कुठल्याही सिग्नलच्या चौकात उभं राहिलं की लगेच लक्षात येतं. सिंपल, अगदी मी उदाहरण सिंपल देतोय, परंतु हेच तुम्ही ज्यावेळेला वरच्या लेवलला अप्लाय करता त्यावेळेला लक्षात असं येतं की धर्म ही एक व्यवस्था आहे, मूल्य व्यवस्था आहे. ती व्यवस्था तुम्ही मानली पाहिजे. याच्या अर्थाने ती सरार्थाने तुम्ही विद्या, तुम्ही धर्म. आता तुम्ही विद्या, आता आपण बसलो इथे, आम्ही येताना एक विद्यालयाची पाटी निघाली. आता विद्यालय असा शब्द आपण सगळीकडे वापरला जातो, परंतु जर आपलं जुनं संस्कृत वाङ्मय म्हटलं तर त्याच्यामध्ये विद्या आणि अविद्या असे दोन प्रकार दिलेले आहेत. आता विद्या आणि अविद्या म्हणजे काय? तर या शब्दाचा उपयोग संस्कृत भाषेमध्ये नाही असं सांगण्यासाठी आहे. असं सांगितलं जातं की विद्या नाही ती अविद्या. पण विद्याचा अर्थ काय? सेल्फ रिअलायझेशन, अल्टिमेट सेल्फ रिअलायझेशन इज विद्या. म्हणजे अध्यात्म म्हणजे विद्या, स्पिरिच्युअल प्रोसेस इज विद्या. आणि जे काही आपल्याला प्रॅक्टिकल जगतामध्ये राहण्यासाठी करावं लागतं ते अविद्येमध्ये येतं. तर इथं असं म्हटलं की तुम्ही विद्या असं म्हटलंय. आता विद्येमध्ये अजून काही वेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये व्याख्या केल्या जातात आणि त्याच्या विद्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पराविद्या, अपराविद्या असं पण सांगितलं जातं. पराविद्या ही दॅट इज रिलेटेड टू द स्पिरिच्युअलिटी. आणि स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी सांगितलं की भारताचं वैशिष्ट्य हे निःसंशयपणे आध्यात्मिक आहे. इंडिया इज अ स्पिरिच्युअल नेशन. दॅट इज द युनिक पॉईंट ऑफ आवर ग्रेट कंट्री. त्यामुळं तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदी, तुम्ही मर्म, त्वम ही प्राणात शरीरे, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. हे कुणी लिहिलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं. हेच त्याच्यात वेगळ्या शब्दांनी सांगितलं, याच्यामध्ये वर्णन केलं. आणि शेवटच्या कडव्यामध्ये मातेचं वर्णन केलं. त्या मातेचं वर्णन करताना बंकिमबाबूंच्या डोळ्यासमोर ती भारत मातेची दिव्य मूर्ती प्रकाशमान झालेली असं आपण बघू शकतो. त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी, त्वम ही कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम नमामि कमलाम नमामि अमलाम नमामि अतुलाम, मग नमामि सुजलाम सुफलाम असं येतं वर्णन. त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी. आता तुम्ही दुर्गा मातेची मूर्ती बघितली का लक्षपूर्वक? आता पुढच्या वेळेला तुम्ही बघाल त्याला लक्षपूर्वक बघा. दुर्गा मातेला 10 दाखवतात, अष्टभुजा पण असते पण साधारणपणे 10 दाखवतात. दशप्रहरणधारिणी, प्रहरण याचा अर्थ काय? शस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचं शस्त्र. आता एक इमिजिएट मुद्दा असा आहे की शस्त्रांचे 10 प्रकार तिच्या हातामध्ये आहेत. आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती येते की शस्त्र हातात असलंच पाहिजे, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी बघायला मिळतं. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण दशप्रहरणधारिणीमध्ये मला वेगळा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. दशप्रहरणधारिणीमध्ये म्हणजे काय? तर आत्ता आपण मे महिन्यामध्ये काय केलं? कुठलं ऑपरेशन केलं? ऑपरेशन सिंदूर. त्या सिंदूरमध्ये जे शस्त्र वापरले ते एक प्रकारचं शस्त्र आहे. आणि त्या वापरणाऱ्या आणि ते सांगणाऱ्या कोण होत्या? आमच्या दुर्गेच्याच अवतार होत्या ना त्या दोघी जणी. त्या कदाचित ऑपरेशनच्या ग्राउंड लेवलला नव्हते पण दे वर द पार्ट ऑफ द प्रोसेस. एक प्रकारचं शस्त्र झालं. पण केवळ शस्त्र हेच असतं का हो? शस्त्र तेवढंच नसतं. शस्त्र वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आणि मग केव्हा तरी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जावं लागतं आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संघर्ष करावा लागतो. आणि मग आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अरे भारत स्वतंत्र आला 1947ला, पण आतून पोर्तुगीज हा देश सोडून गेले नाही. त्यांच्या विरुद्ध आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांना चुकीचं सिद्ध केलं पाहिजे. बुद्धीचं शस्त्र आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं शस्त्र आहे आणि एक शस्त्र आपल्या सगळ्यांच्याकडं आहे आणि ते शस्त्र म्हणजे त्या शस्त्राचे वाहक आपण आहोत, ते म्हणजे आपले डोळे. दुर्दैवानं भारतामध्ये असं आहे की आपल्याला असं वाटतं की कोणतरी 2-4 लोक आले, मग ते पहलगामला बाकीचे सगळे आनंदाने सुट्टी घालत होते आणि त्यांनी त्या लोकांना धर्म विचारला, ठार मारलं वगैरे वगैरे. तुम्ही नकाशा जर बघितला लक्षात असं येतं की पहलगाम हे सीमेपासून किती आत आहे. अगदी ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलपासून पण ते आत आहे. इथपर्यंत ते बिनबोबाट आले
ते अदृश्य झाले. मिस्टर इंडियासारखा जुना जो सिनेमा त्यासारखा त्यांच्याकडे काय इनव्हिजिबल कोट होता. कुणीतरी त्यांना मदत केली. मित्रमैत्रिणींना आपण पुण्यामध्ये एक सुरक्षित आयुष्य जगतोय, पण पुण्यात सुद्धा अशा प्रवृत्ती आहेत का? आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपलं एक कामच लक्ष ठेवल्यानंतर लगेच शस्त्र घ्यायचं वगैरे 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 नाही. आपलं काम काय? टू अलर्ट द सिक्युरिटी फोर्सेस. ते काम बरोबर करतात, त्यांना सगळं माहिती आहे. आता इतके सिनेमे येऊन गेलेत उरीपासून ते सगळे, त्याच्यात ते कसं थोडं थोडं दाखवलं जातं अगदी धुरंधरपर्यंत. तर आपलं काम तेवढंच आहे, टू गिव्ह द इन्फॉर्मेशन. त्यामुळं त्वम ही दुर्गा दश प्रहरणदानी, त्वम ही कमला कमलदल विहारिणी. कमला हे कोणाचं नाव आहे? माता लक्ष्मीचं नाव आहे. मगाशी मी एक रेफरन्स दिला, आता मी एक वेगळा रेफरन्स देतो. मगाशी मी असं म्हटलं की इंग्रजांनी साधारणपणे 45 ट्रिलियन डॉलर्स एवढी लूट भारतातनं केली. आज भारतात किती लोक गरीब आहेत असा जर प्रश्न विचारला तर साधारणपणे 2 महिन्यापूर्वीची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. ढोबळ मी आकडेवारी सांगतो. दॅट इज नॉट द एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स. तुम्ही आपण चेक करू शकतो. रफ स्टॅटिस्टिक्स इज दॅट देर आर 5% पीपल इन आवर कंट्री राईट नाव हू आर बिलो पॉवर्टी लेवल. व्हॉट इज बिलो पॉवर्टी लेवल? सिंपल शब्दामध्ये आज रात्री जे उपाशी पोटी झोपणार आहेत ते बिलो पॉवर्टी लेवल आहे. 5%. आता ही 2023ची आकडेवारी आहे. लोकसंख्या 140 कोटी आहे. 5%. चला पटकन गणित करा, किती कोटी लोक होतात? 7 कोटी लोक साधारणपणे होतात. 7 कोटी साधारणपणे लोक आज देखील उपाशी पोटी झोपणार आहेत. आणि मग आम्ही आमच्या आईला म्हणू शकतो तू लक्ष्मीचं रूप आहे? आम्ही म्हणतोय खरं, पण ते 100% आम्ही साध्य करू शकलो नाही. त्यामुळे इथून पुढचं आवाहन तुम्हाला असं आहे की आता भारताकडं सगळं जग बघतंय. त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, तुमच्या क्षमता अशा पद्धतीने वापरा की जगाच्या बाजारपेठेमध्ये असं एखादं उत्पादन, असं एखादी सेवा तुम्हाला तयार करता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये धन येईल. आणि आमचे हे जे कोट्यावधी बांधव जे आहेत ना, ते आज उपाशीपोटी झोपणार आहेत. अजून लवकरच्या काही वर्षांमध्ये त्यांना उपाशीपोटी झोपण्याची वेळ येणार नाही, अशी आम्ही व्यवस्था करू. हे कमला कमलदर विहारिणींचं आहे. वाणी विद्यादायिनी. बोलताना माणसाने विचारपूर्वक बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला त्याच्यामध्ये येतं. अशा प्रकारचं मातेचं वर्णन केल्यानंतर ते असं म्हणतात, मातेला विशेषण देतात, सुस्मिताम. मातेला वर्णन आहे सुस्मिताम. सुस्मितामचा अर्थ काय? स्मित, हास्य असलं पाहिजे. हास्य केव्हा असतं माणसाच्या मनामध्ये किंवा माणसाच्या चेहऱ्यामध्ये? हास्य माणसाच्या चेहऱ्यावरती येतं. एखादं सुख त्याला मिळालं की त्याला येतं, किंवा समाधान असलं तरी येतं. एक विलक्षण गोष्ट मी ऐकली. इंग्लंडमधल्या 2 शिक्षिका आल्या भारतामध्ये विवेकानंद केंद्राचं काम कसं चालतं म्हणून बघण्यासाठी, म्हणून त्या कन्याकुमारीला गेल्या. आणि तिथं गप्पा मारता मारता विवेकानंद केंद्राच्या ज्येष्ठ कार्यकर्ते अध्यक्ष आहेत निवेदिताताई भिडेंनी त्यांना विचारलं की तुमचा देश एवढा प्रगत आहे, इंग्लंड, काही वर्षांपूर्वीची गोष्ट, आपण त्यावेळेला 10मध्ये पण नव्हतो, पहिल्या 10मध्ये, पण मग तुमच्या देशाबद्दल आणि आमच्या देशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला ते असं म्हणतात की वी पुट ऑन द प्लास्टिक स्माइल्स. कसं चाललंय? आमचं ते आतून येत नाही. तुम्ही आता निरीक्षण करा, तुम्ही गावात अजून 1.5 दिवस आहात, माणसांचं हसणं हे मनापासून आलं. कदाचित त्यांच्याकडे आज सोयीसुविधा तुम्हाला मला ज्या आहेत त्याच्यापेक्षा 2, 4, 5 सुविधा त्यांच्याकडे कमी असतील, पण ते समाधान त्यांच्या अंतःकरणामध्ये. अर्थात आपल्याला त्या सुविधा द्यायच्यात हा आपला निश्चय आहे, परंतु हसतमुख असलं पाहिजे आयुष्यामध्ये. अशा प्रकारचं वर्णन या सगळ्या गीतामध्ये केलं आहे. आणि हे वर्णन जे आहे ना, ते वर्णन भारत मातेचं जसं भौगोलिक वर्णन आहे, भारत मातेच्या इतिहासाचं वर्णन आहे, तसं भारत मातेच्या भविष्याचं वर्णन आहे मित्रमैत्रिणींनो. आणि भारत मातेचं भविष्य, भारताकडं सर्व जग बघतंय. भारताकडे बघतंय जग म्हणजे कुणाकडे बघतंय हो? भारताकडे बघतंय जग म्हणजे, भारताकडे बघतंय म्हणजे महाराष्ट्राकडे बघतंय. महाराष्ट्राकडे बघतंय म्हणजे जग कुणाकडे बघतंय हो? पुण्याकडे बघतंय. पुण्याकडे बघतंय म्हणजे जग कुणाकडे बघतंय? ते बघतंय DS प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे बघतंय. DS प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे बघतंय म्हणजे कुणाकडे बघतंय? अरे तुमच्याकडे बघतंय जग. आणि या शब्दामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाही, नंतर मी सांगेन अनेक रेफरन्स, पण जग तुमच्याकडे बघतंय. जगाला काय पाहिजे? दादा आहे ना जगात आज,
एका देशाचा निर्वाचित असलेला, आता निवडणूक खरी खोटी सोडून द्या, पण त्या अध्यक्षाला बिनबोबाट एका गुंड मावाल्यासारखं उचलून तुम्ही आणता? असं भारताचं रूप पाहिजे जगाला? नाही, असं भारताचं रूप जगाला पाहिजे. भारताचं रूप हे त्याच्या तत्त्वज्ञानात आहे, त्याच्या विचारात आहे, त्याच्या विश्वबंधुतेत आहे. पण हे तत्त्वज्ञान, हा विचार, विश्वबंधुत्व तेव्हाच सार्थ होईल ज्यावेळी आमचे सगळे समाज बांधव हे समर्थ होतील, ते एकमेकांशी एकमेकांच्या भावना समजून वागतील, सर्व प्रेमानं गुण्यागोविंदानं वागतील, आयुष्यामध्ये ते अंतिम सत्याचा साक्षात्कार करून घेतील. त्यावेळेला जग म्हणेल की हा खरा भारत आहे आणि हा भारताकडे आम्ही बघतोय. या भारताचे तुम्ही वाहक आहात, ही जाणीव मनामध्ये ठेवूयात. आणि जसं गदी माडगुळकरांनी लिहिलं, आपण आपल्या सगळ्या पूर्वजांना, ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी आयुष्यामध्ये कष्ट भोगले, ज्यांनी अपमान सहन केले, अत्याचार सहन केले, त्यांना असं म्हणूयात, त्यांची आठवण ठेवूयात आणि म्हणूयात, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. ते हुतात्मे अमर झाले स्वर्गीय लोकी जाविनी, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. धन्यवाद.